आणि आता आपलं पुढचं एक्सप्लेनर पाहण्याआधी आपण एक वक्तव्य ऐकूयात. भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हानिफ अब्बासी यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. आपण पाहूयात. उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं. ये जो गोरी, शहीन, गजनवी, ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा. ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए. और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं. ये दुनिया भी जानती है, आप भी जानते हैं. वरना आप तो इतने मक्कार बनिए हैं कि अभी तक पाकिस्तान के ऊपर कई दफा हमलावर हो चुके होते. आपने बड़ी दफा कोशिश की, लेकिन जब आपको पता चला कि हमारे शाहीन जो है फिजाओं में आ गए हैं तो आप भाग गए. तो इसलिए मैं दोबारा दोहराने लगा हूं, ये जो बैलिस्टिक मिसाइल है, ये जो क्रूज मिसाइल है, ये जो शाहीन है, गौरी है, ये मैं फिर दोहराने लगा हूं, ये हमारे चौकों में नहीं है. ये हमारे बिल्कुल आप इनका रुख आपकी तरफ है और किसी की तरफ नहीं है. तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे. अगर सोचोगे भी तो उसका खमियाजा आपको भुगतना पड़ेगा. काय वर्णन करावं या दरपोक्तीचं. म्हणजे घरात नाही दाणा आणि मोडून पडलाय कणा आणि तरी सुद्धा म्हणतात अणुबॉम्ब हाणा. अशी सध्याची ही पाकिस्तानची गत आहे. आणि या क्षणाला पाकिस्तानात जर कुणी जन्माला येत असेल तर तो डोक्यावर 86,000चं कर्ज घेऊन जन्माला येतोय. म्हणजेच पाकिस्तानातल्या प्रत्येक नागरिकावर सध्याच्या घडीला 86,000चं कर्ज आहे. आर्थिक आघाडीवर पाकिस्तानची इतकी वाट लागलेली असतानाही पाकिस्तान युद्धाच्या वल्गना करतोय. सगळा पाकिस्तान कंगाल झालाय, कर्जबाजारी झालाय. पाकिस्ताननं सध्या जो काही तग धरलाय तो IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं दिलेल्या 7 अब्ज डॉलर्सच्या कर्जामुळे. आणि आजचा आपलं एक्सप्लेनर सुद्धा याच विषयावर आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती काय आहे त्याबद्दल. पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे आणि पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत काय करणार आहे याबद्दल आपण या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊयात. सुरुवात करूयात पाकिस्तानवर सध्या किती कर्ज आहे त्याच्या आकडेवारीनं. पाकिस्तान सरकारच्या जून 2024च्या रिपोर्टनुसार या क्षणी पाकिस्तानवर एकूण $256 बिलियन म्हणजेच 21 लाख कोटी रुपयांचं सार्वजनिक कर्ज आहे. पाकिस्ताननं इतर देशांकडून किंवा IMF अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड करून घेतलेलं कर्ज म्हणजे परदेशी कर्ज, हे कर्ज अमेरिकन डॉलर्समध्ये चुकवावं लागतं. पाकिस्तानवर सध्या IMFचं कर्ज, वर्ल्ड बँकेचं कर्ज, एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज, व्यापारी कर्ज, ग्लोबल बॉन्ड्समधलं कर्ज आणि इतर देशांकडून घेतलेलं कर्ज असा जणू कर्जाचा डोंगर आहे. तर दुसरीकडे सध्या पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा किती आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. तर तो आहे फक्त 1.3 लाख कोटी इतकी परकीय गंगाजळी पाकिस्तानकडे आहे. आता पाहूयात पाकिस्ताननं आतापर्यंत IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडापुढे किती वेळा हात पसरलेत आणि IMFनं पाकिस्तानला आतापर्यंत किती कर्ज दिलंय. तर त्याचं उत्तर आहे IMFनं पाकिस्तानला आतापर्यंत तब्बल 24 वेळा कर्ज दिलंय. यामध्ये सर्वात अलीकडचं कर्ज म्हणजे 2024 मध्ये देण्यात आलेलं 7 अब्ज डॉलर्सचं कर्ज. त्या अगोदर 2023 मध्ये पाकिस्तानला IMFनं 1.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं होतं. पुढचा प्रश्न हा आहे की अशा कुठल्या कुठल्या देशांना पाकिस्तानचा पुळका आला आणि त्यांनी पाकिस्तानला कर्ज देऊ केलंय. तर वर्ल्ड इंटरनॅशनल डेट म्हणजेच जागतिक कर्ज अहवालानुसार डिसेंबर 2024 पर्यंत चीननं पाकिस्तानला 28.7 बिलियन म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलंय. रस्ते, ऊर्जा आणि बंदरं बांधण्यासाठी चीननं पाकिस्तानला हे कर्ज दिलंय. तर सौदी अरेबियानं पाकिस्तानला 9.16 बिलियन म्हणजे 77,000 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय. चीन आणि सौदी अरेबिया पाठोपाठ कतार सुद्धा पाकिस्तानवर उदार झालाय आणि पाकिस्तानला कर्ज देणार आहे. म्हणजे कतार कोण, तर परवा ज्या कतारच्या आमिरने आपला पंतप्रधान मोदींना फोन केला होता तो हा कतार. कतार हा तिसरा मोठा देश ठरलाय कर्ज देणारा. एवढं कर्ज घेऊन पाकिस्तान त्याचं काय करतो. तर पाकिस्तान पेट्रोलियम उत्पादनं अर्थात इंधन आणि गॅस मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यासाठी पाकिस्तानला सर्वाधिक पैसा लागतो. 2024 मध्ये पाकिस्तान इतका कंगाल झालाय की परदेशात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा पाकिस्तान देऊ शकला नव्हता. तशा बातम्या आपण पाहिल्या होत्या. अखेर पाकिस्ताननं IMF समोर भिकेचा कटोरा पसरला आणि IMFनं पाकिस्तानला अखेर 7,000 कोटी डॉलर्सचं कर्ज दिलंय. आता पाकिस्ताननं यावर्षी IMF समोर हात पसरलेत
पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय IMFची आजच्या बैठकीत होणार. म्हणजे आज वॉशिंग्टन DC मध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे IMFची. या बैठकीत तो निर्णय घेतला जाणार आहे आणि याबद्दलच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते काय म्हणालेत आपण पाहूया. देखिए प्रणय, जहाँ तक इंडस वाटर्स ट्रीटी का सवाल है, मैंने कल विस्तार से उसके बारे में इसकी चर्चा की है. इंडस वाटर्स ट्रीटी इज इन अबेयंस एंड एज सच आई हैव नथिंग फर्दर टू ऐड टू the decision that was announced by the cabinet committee on security. जहाँ तक IMF bailout का सवाल है, आपको ज्ञान होगा कि IMF की आज मीटिंग हो रही है. हम वहाँ पे अपना पक्ष रखेंगे और जो हमारा मत है इन चीज़ों को लेके वहाँ पे साझा करेंगे दूसरे मेंबर्स के साथ. ये बोर्ड पे निर्भर है कि वहाँ पे क्या निर्णय होता है. तर या IMFच्या मीटिंगमध्ये भारताचे डायरेक्टर सुद्धा सहभागी होणार आहेत आणि ते काय भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. दरम्यान आता आपल्या एक्सप्लेनरमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाकिस्तानला IMFचं कर्ज मिळणार की नाही. पाकिस्तान हे कर्ज देण्यापासून भारत IMFला थांबवू शकेल का हे सुद्धा आपण जाणून घेऊया. एखाद्या देशाला कर्ज देण्यासाठी IMFचे काही नियम असतात. त्यासाठी एखाद्या देशाला असलेलं FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं दिलेलं रँकिंग गृहीत धरलं जातं. आपण 2 दिवसांपूर्वी त्याचा एक्सप्लेनर पाहिला होता. तसं ज्या देशाला कर्ज द्यायचं असतं त्या देशाची कर्ज परतफेडीची क्षमता सुद्धा यावेळी तपासली जाते. आता या सगळ्यामध्ये भारताची भूमिका नेमकी काय असेल तर भारत IMF मध्ये पाकिस्तानला कर्ज देण्याच्या विरोधात मतदान करू शकतो. गेल्या वेळी सुद्धा पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतानं मतदान केलं होतं. IMFला पाकिस्तानला कर्ज देण्यापासून रोखण्यासाठीच भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची विविध देशांसोबत सध्या चर्चा चालली आहे. पाकिस्तानला दिलेला निधी संरक्षण किंवा इतर गैरकामासाठी वापरला जाणार नाही याची खात्री करा अशी मागणी भारतानं IMFकडे केली आहे. IMFचा एखाद्या देशाला कर्ज देण्याचा निर्णय हा त्या देशाच्या FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं दिलेल्या रँकिंगवर अवलंबून असतो. दहशतवादी कारवाया रोखू न शकल्यानं पाकिस्तान याआधी बऱ्याच वेळा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये गेलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात ADBचे अध्यक्ष मसातो कांडा यांच्याशी चर्चा केली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी इटली दौऱ्यामध्ये इटलीचे अर्थमंत्री जियान कार्लो जॉर्जेट्टी यांचीही भेट घेतली आहे. दहशतवादाला संरक्षण आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना आर्थिक निधी देऊ नये अशी मागणी भारतानं या भेटीमध्ये केली आणि महत्त्वाचं म्हणजे भारतानं IMF मधला आपला प्रतिनिधी बदललाय. जागतिक बँकेचे सध्याचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर यांची IMF बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये भारताचं वजन वाढवण्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं धोरण आहे. पाकिस्तान IMFनं दिलेल्या पैशांचा दुरुपयोग करतो आणि हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरतो असा युक्तिवाद आता या बैठकीत भारत करू शकतो. कदाचित तो करेल सुद्धा. आम्ही दहशतवादाविरोधात आहोत असं सांगत मोठमोठ्या देशांनी भारताला पाठिंबा दिलाय. मात्र हे देश IMFच्या मीटिंगमध्ये भारताच्या बाजूनं उभं राहून कठोर भूमिका घेणार का यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. यामधलं दुसरं आव्हान असं की भारतानं ऑपरेशन सिंदूर केलं असलं तरी सुद्धा पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे पहलगाम हल्ला घडवून आणणाऱ्यांची कोर्ट ट्रायल सुद्धा झालेली नाही. अशा परिस्थितीत हा हल्ला पाकिस्ताननंच घडवून आणला याचे पुरावे देताना भारतावर थोड्याशा मर्यादा येणार आहेत. मात्र पाकिस्तानची कर्ज फेडण्याची क्षमता आहे का यावर IMFनंच 2024 मध्ये शंका उपस्थित केली होती. IMF हीच शंका गृहीत धरून IMF कदाचित पाकिस्तानचा निधी रोखू शकतो. एखाद्या देशानं कर्ज घेणं हे वाईट नाही आहे, पण कर्ज घेतल्यानंतर तो देश पैसा कशावर खर्च करतो हे महत्त्वाचं आहे. भारतावर सुद्धा 60 लाख कोटींचं कर्ज आहे. मात्र भारत हे कर्ज विकास कामांसाठी वापरतो आणि पाकिस्तान या कर्जाचा पैसा हा दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना पोचण्यासाठी वापरतो. कारण भारताची नीती स्वच्छ आहे आणि पाकिस्तानची नियतच खोटी आहे. त्यामुळे IMFच्या बेलआउट पॅकेजमध्ये काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.